पॅरेंटिंग म्हणजे ना रेसिपीसारखं आहे. सगळे सांगतात की पेशन्स टाका, प्रेम टाका, पण कुणी हे सांगत नाही की ते कितपत टाकावं लागेल. कारण जास्त झालं तरी उपयोग नाही आणि कमी पडलं तर उपयोग नाहीच आहे. वेलकम टू गप्पा गोष्टी विथ युअर सखी. येस, आपला लाँग फॉर्मॅटमधला हा पहिला पार्ट आहे आणि पहिल्याच पार्टमध्ये मी तुम्हाला पॅरेंटिंगबद्दल काही सांगणार आहे. आता मला आहेत 2 मुलं. एक आहे 2.5 वर्षाचा आणि एक आहे 5.5 वर्षाचा. आणि ह्या थोड्याच काळामध्ये मला इतक्या काय-काय गोष्टी कळल्यात, नवीन-नवीन माहिती आहे, की त्यामधून मला असं वाटलं, की माझ्या सख्यांसोबत काहीतरी शेअर करणं म्हणजे बनता है ना? अभी ना शुरुआत से शुरुआत करेंगे हां. तर सकाळपासून म्हणजे रिअल मॉर्निंग स्ट्रगल. सकाळी 6:45 वाजता माझ्या मुलाची गाडी आणि त्या गाडीचे ड्रायव्हर अगदी दत्त म्हणून घरासमोर उभे असतात आणि त्याला बिलकुल 5 मिनिटसुद्धा उशीर, अगदी 1 मिनिटसुद्धा उशीर झालेला चालत नाही. तो लगेच कॉलवरती कॉल करत असणार आणि तिसऱ्या कॉलला जर त्याला आपण आन्सर नाही केलं, तर मग झालं. त्या दिवशी तुम्हाला स्वतः 100 कामं हातातली बाजूला ठेवून मुलाला शाळेत सोडायला जावं लागतं. त्यामुळे 6:45 वाजता छोटंसं माझं बाळ पहिलीतलं, त्याला सगळं रेडी करून द्यावं लागतं. आता बघा या ठिकाणी थोडीशी कीव पण येते, चिडचिड भरपूर होते, की काय काय लावलंय हे? म्हणजे मी स्वयंपाक करतीये, तुझ्यासाठीच मस्त काहीतरी बनवतीये, तर तू तुझं आवर ना. पण ते छोट्याशा बाळाला काय सांगणार ना? पहिलीतलं लेकरू ते, काय काय त्याच्याकडनं अपेक्षा करणार? पण मला एवढं कळलंय, की सकाळी-सकाळी ओरडण्यापेक्षा ना फक्त नजर द्यायची. ती नजर, त्या नजरेतली जरब तेवढी पुरेशी असते आणि त्याने माझं कामही होतं. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे फूड ड्रामा. आई मला पोहे नको, सँडविच दे, आता मॅगीच खायचंय, हे नको ते दे, असं सगळं. आता मुलांना ना चॉईसच करू द्यायची नाही, हे मी अगदी पक्का केलं. एकतर त्यांच्या शाळेमधनं मेन्यू कार्ड नाही आलं यावर्षी, त्यामुळे त्याला असं असं म्हणतात ना मोकळं रान भेटलंय, की हां मला हे दे, मला ते दे, त्याचं सुरू असतं. पण मी त्याला चॉईस करू देत नाही. मी त्याला डिरेक्ट सांगते, "तुला आवडेल ना?" असंच काहीतरी दिलंय आणि डिरेक्ट सरप्राईज देते. दोघांची एनर्जी यामध्ये वाचते बरं का. त्यालाही डबा उघडल्यावरती खाण्याशिवाय पर्याय नसतो. घरी येईपर्यंत तो ती गोष्ट विसरलेला असतो आणि तुम्हालासुद्धा सकाळी-सकाळी काय देऊ किंवा रात्रीसुद्धा डोक्याचा भुगा पाडण्याची गरज नाही. नंबर 3, स्क्रीन टाईम स्ट्रगल. हो, टीव्ही बंद म्हटलं की रडारड, पडापड सुरू होते. आता माझा फोन काय आहे ना, की माझी कुठलीच मुलं म्हणजे माझा छोटा पण नाही, मोठा पण नाही, माझ्या मोबाईलला हात लावत नाहीत. पण मला मात्र म्हणतात, "आई तू वापरतेस ना, मग मलाही पाहायचं." आता अशा वेळी त्याला काय सांगायचं? आईचं सगळं काम, आईचं सगळं करिअरच त्या मोबाईलवरती आहे. ती जॉबही त्यावरती करते आणि कंटेंटसुद्धा त्यावरतीच बनवते. हे सांगता नाही येत ना. सो त्यावेळी तात्पुरतं का होईना त्याला काहीतरी बोलून मला वेळ मारून न्यावी लागते. कारण तुम्ही काहीही म्हणा, ते म्हटलं ते कॉपी नाही करत. तुम्ही काय करताय तेच कॉपी करणार. त्यामुळे तो एक स्ट्रगल मी अजूनही सॉल्व्ह नाही करू शकले. तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे माझ्यासाठी. सगळ्यात शेवटचं म्हणजे झोपतानाचा ड्रामा. खूप ड्रामे चालू असतात आणि आता 1 ते दीड वर्षानंतर मला असं समजलंय, की संध्याकाळी तुम्ही 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागायचं जरी असेल, आता बघा नॉर्मली मला रात्री 2 वाजतात झोपायला. माझं काम नाही उरकत. त्यावेळी मी काय करते 9:30 वाजता मस्त असं झोपायची तयारी करते. 10 पर्यंत सगळं माझं झालेलं असतं आणि मी मस्त मोबाईल बाजूला ठेवून झोपलेली असते. आता अजून अर्धा तास मुलं इकडे-तिकडे खेळतात, रडतात, पडतात. पण त्यानंतर अगदी 10:30च्या आधीच झोपलेली असतात. मग त्यानंतर आरामात उठून मी माझी कामं करू शकते. हां ना? छान हॅक आहे हे तुमच्यासाठी. आता बघा यामध्ये तुम्हाला झोप लागली तर मात्र रिस्क माझी नाहीये. म्हणूनच म्हणतात, की पॅरेंटिंग म्हणजे सर्कस नाहीये, पण रोज नवा ॲक्ट मात्र करावा लागतो. कधी हसून, कधी चिडून, कधी प्रेमाने. आपण परफेक्ट नाही, पण परफेक्ट बनण्याचा प्रयत्न मात्र करतो आणि तो करायलाच हवा. सो मॉम्स रिलॅक्स, लाफ अँड कीप सर्व्हायव्हिंग विथ स्टाईल. कारण तुमचंसुद्धा एक आयुष्य आहे. पॅरेंटिंगमध्ये ते गमवायचं किंवा विसरायचं नाही. अजून शाईन करत ते जगायचे. काय मग माझ्या सख्यांनो, यावरती तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय.